नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन 2024-27 संदर्भात विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल आणि चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून BSc ॲग्री ॲडमिशन संदर्भात संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे ते तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 1ची अलॉटमेंट लिस्ट जाहीर झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये कॉलेज मिळालेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजून कॉलेज मिळाले नाही त्यांनी अजिबात काळजी करू नका. पुढील कॅप राऊंडमध्ये तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कॅप राऊंड 1 अलॉटमेंट कसे तपासायचे, कॉलेज मिळाल्यानंतर पुढे काय करायचं, ॲडमिशनची तारीख कोणती आहे आणि कॉलेज मिळाले नाही तर पुढे काय करायचं. चला तर मग संपूर्ण माहिती सोप्या भाषेत आपण समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 1 अलॉटमेंट लिस्ट जाहीर झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स स्टेट CET सेलच्या अंडर ग्रॅज्युएट कोर्स इन ॲग्रिकल्चर 2026 पोर्टलवरती कॅप राऊंड अलॉटमेंट लिस्ट ऑफिशियली जाहीर करण्यात आली आहे. आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले लॉग इन करून कॉलेज अलॉटमेंट तपासायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणते कॉलेज मिळाले आहे, कोणता कोर्स मिळालेला आहे आणि अलॉटमेंट कोणत्या प्रकारे झाले आहे ही माहिती लॉग इन केल्यानंतर पाहता येईल. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम ॲग्रिकल्चर ॲडमिशनच्या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर तुमच्या कॅन्डिडेट लॉग इनमध्ये लॉग इन करा. तुमचा ॲप्लिकेशन नंबर, लॉग इन डिटेल्स, पासवर्ड टाका. लॉग इन केल्यानंतर तुमचे कॅप राऊंड 1 अलॉटमेंट स्क्रीनवर दिसेल. तिथे तुम्हाला कॉलेजचे नाव आणि अलॉटमेंटची माहिती स्पष्ट दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे त्यांना ॲडमिशन प्रक्रियेत वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ॲडमिशन आणि रिपोर्टिंग पिरियड आहे 17 ऑगस्ट 2026 ते 19 ऑगस्ट 2026. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवशीची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तुम्हाला मिळालेल्या कॉलेज, कोर्स आणि ॲडमिशन संबंधित सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मला कॅप राऊंड 1मध्ये कॉलेज मिळाले नाही तर आता काय करायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कॅप राऊंड 1मध्ये कॉलेज मिळाले नाही म्हणून ॲडमिशनची संधी संपलेली नाही. पुढील कॅप राऊंडमध्ये पुन्हा संधी मिळू शकते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज प्रेफरन्स लिस्ट अतिशय काळजीपूर्वक तयार करा. कॅप राऊंडमध्ये कॉलेज मिळाल्यानंतर ॲडमिशनची अंतिम तारीख चुकवू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर कॅप राऊंड 1 अलॉटमेंट लिस्ट जाहीर झाली आहे. ज्यांना कॉलेज मिळालेले आहे त्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. आणि ज्यांना कॉलेज मिळाले नाही त्यांनी काळजी करू नका. मी आहे तुमच्यासोबत. पुढील कॅप राऊंडसाठी बेस्ट प्रेफरन्स लिस्ट कशी तयार करायची, कोणते कॉलेज मिळवण्याची शक्यता आहे आणि ॲडमिशन प्रोसेस काय आहे याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर BSc ॲग्री ॲडमिशन संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटद्वारे कॉमेंट करून विचारू शकता व इतर मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला अद्याप जॉईन केलं नसेल तर यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला BSc ॲग्री ॲडमिशन संदर्भात संपूर्ण माहिती आहे ती तुम्हाला तिथेच मिळेल.